सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा टीव्हीवर गोट्या ही सिरियल सुरू होती. त्यामुळे सिद्धार्थच्या आजोबांनी त्याला तेच म्हणायचे, गोट्या 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 गोट्या. पटकन बॅट टाकून परती यायचा. मग मला ते काही कळायचंच नाही. म्हटलं तू वर का आलास? तर तू सांगायचा आई आता खूप मोठं भांडण होणार आहे. तू का नाही थांबलास? ए नाही बाबा मला खूप भीती वाटते. म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून. जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खरंच मी असं वाटतं की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याचा सावा. बडी होती पण अशी सगळीकडे काय वगैरे असं येऊ दे, आजच्या निवेदिकांना येऊ दे. काय परडे किती घेतलाय? खूप, तुमच्यापेक्षा जास्त आहे. हा सांगते थोड्या वेळाने. आमचं जे बक्षीस आहे ते समोर बसलेत ना, मग त्याची किंमत होऊ शकते का सांगा बरं. मग कसा वाटला तुम्हाला ट्रेलर? असतं फारच सुंदर. पोरं कशी वाटतायत? पोरं तर आणखीनच सुंदर. आहेत तशी आहेत. चांगली तेवढीच. आता मग एक गेम खेळूया आपण, हा ज्याच्यामध्ये हा. मला हे सांगायचंय की सिद्धार्थ हा म्हणजे मगाशी जे झालं की निरागस आणि भाबडा वगैरे काहीतरी, हा. तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता? लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता, भोळा भाबडा निष्पाप. जसा आता आहे तसा. हो 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 अगदी असाच होता. आणि तेव्हाही मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे, म्हणजे सगळं तेच. हा म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा होता हो. आणि असा छान तब्येतीत होता. तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक 14-15 वर्षाच्या, काकू मी हात लावून बघू का? आणि आणि आता आता न विचारताच याहून चांगलं रोस्ट झालंच नसतं. नाही, आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे, हा. तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते. तेच एकदा हात लावून बघू का, तेच येते. हो ना. एका फंक्शनला तर एक बाई ओरडल्या सुद्धा, ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडीन अंगावर. सिद्धार्थचं घरातलं लहानपणीचं टोपण नाव काय? सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा टीव्हीवर गोट्या ही सिरियल सुरू होती. त्यामुळे सिद्धार्थच्या आजोबांनी त्याला तेच म्हणायचे, गोट्या 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 गोट्या. सिनेमात त्याचं कॅरेक्टर पप्पू असं आहे. मी एकदा लिहिलंही होतं गोट्या, पण मी म्हटलं नको, आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो याच्यामुळे त्याचं पप्पू केलं. पण काय वाटतंय आत्ता आत्ता या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतंय? सिद्धार्थ असाच पहिल्यापासनं खोडकर हे आहे, पण आत्तापर्यंतची त्याची जी कारकीर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे. जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मितालीची तेवढीच त्याला साथ आहे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी. आता वाघाची आई. आम्ही तसा झोंड आउट असतो, म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना, मध्येच तो असतो आपल्यात, मध्येच तो नसतो आपल्यात. तर हे काय लहानपणापासून आहे, असं असतो नसतो लहानपणापासून. आणि चिडतो खूप. हा चिडला की चिडला तो. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो.
आता त्याची आता आम्ही म्हणतो ना एकत्र फॅमिलीमध्ये बरीच भावंडं त्याच्याबरोबर खेळत असायचे हं. आणि त्याच्याकडून कुणी आऊट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा. मग मला ते काही कळायचंच नाही. म्हटलं तू वर का आलास तर तू सांगायचा आई आता खूप मोठं भांडण होणार आहे. भांडण होणार तर तू का नाही थांबलास? ए नाही बाबा मला खूप भीती वाटते. मग तो पटकन परत म्हणजे वरती निघून यायचा. आहे इकडे काय भांडत का बसते ना काही का करेनात. त्याच्याशी असं काही नसतं देणं नसायचं. पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंगावधान बघून तो पटकन तिथून सटकायचा. तो आता सटकत नाही, आम्हाला सटकावं लागतं. बरं, एक या शूटच्या दरम्यान ना काकू त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला. तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे. जेव्हा तो AC मध्ये आहे, फॅन समोर आहे, तेव्हा तो छान माणूस आहे, एकदम बिलकुलास. पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे. मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत, त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे. तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का? त्याला घाम खरं येत नव्हता. आत्ता एवढ्यातच येतोय खरं तर. मुंबईत आल्यापासून म्हणजे. मुंबईत पुण्यात असताना त्याला घामाचा प्रॉब्लेम आपण सगळे तेव्हा का नाही भेटलो त्याला लहानपणी? आता का आहे तो आपल्या आयुष्यात? पण कसं वाटतंय आम्याबद्दल आता? म्हणजे एकतर अभिमानच आहे मला. त्याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खरंच मी असं वाटतं की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याचा सावा. या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओज नंतर मला द्या. त्या पोरांना पाठवायला जरा. आता अत्यंत सासू माझी ढासू आणि अत्यंत प्रेमळ ही आहे. ही स्वतः आहे, प्रेमळ आहे, गरीब काय आहे. पण लेक ही अशी होईल असं अपेक्षित होतं. म्हणजे लहानपणी अशी म्हणजे जगात दारारा स्वतःचा किंवा नाही, अशी नव्हती. नव्हती. लहानपणी कशी होती? बडबडी होती पण अशी सगळीकडे काय वगैरे असं करायचं. कसं आहे, म्हणजे लहानपणी ती जरा अशी बडबडी होती पण काय हा स्वभाव तसा नव्हता. पण आता काय झाली तशी होते ना. झाली. हा. आपल्या दोघांनाच माहिती आहे जे काय आहे. बरं झालं हे तूच बोललास. पण क्षिती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे, ती अत्यंत प्रेमळ आहे. आहे की नाही रे? ए, हो म्हणा, हो म्हणा. अत्यंत प्रेमळ, मृदुभाषी अशी आहे. खरं खरं म्हणजे ते आहे. नाही, खरंच ती खूप प्रेमळ आहे, खूप समजूतदार आहे. लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच. म्हणजे मला कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे काय असं मला कधीच वाटलं नाही. कारण ती तेवढीच खमकी आहे. म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती. म्हणजे मला सुद्धा कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या. म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती जाम दे ना गप ना असं वगैरे सुद्धा ती मला सांगते का तू कशाला गेलीस हे सुद्धा मी ऐकले. असं म्हणजे तिच्याकडचे तो एक गुण तो जो काही आहे तो खूप चांगला आहे. पण 12 वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला हो बाई. आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली. हे नाही हा असं मी अजिबात म्हणणार नाही हा. अरे वा. आज लेकीच्या बाजूने आहे. हा? रात्री बसू तेव्हा बोलू. नाही आमचा हेमंत सुद्धा खूप चांगलं पोर आहे. म्हणजे काय की तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे अशा पद्धतीनं जे बोललं जातं आणि ज्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते. ते सगळं क्रेडिट यांचं आहे. म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं लागतं. बाकी कुठलीही क्लिप नाही दिली तरी ही प्लीज ही लागेल आयुष्यभर. आणि आहे खूप चांगलं पोर आहे. म्हणजे मी माझा
जावई असून नाही, म्हणजे अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते. आणि आता काय वाटतंय? क्षिती जोग निर्माती, चौथा सिनेमा, फर्स्ट क्लास दाभाडे. हो ना, मला खूपच अभिमान वाटतोय की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल, ती डिरेक्टर होते, ती प्रोड्युसर होते, ती इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या, म्हणजे मी आता काय सांगू, मला बोलता सुद्धा येत नाहीये खऱ्या अर्थी, की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही होऊ वा. असं मला कधी वाटलं नव्हतं. हा, डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून हे होती, कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं, हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची. म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या. म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात म्हणजे तेव्हा ती अगदी 3री-4थीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोनी हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं. तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं, मग तिने अजून चपला का नाही काढल्या? म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली, हे 3रीतली मुलगी सांगते. म्हणजे तिचं किती लक्ष आहे आणि कसं डिटेलिंग आहे हे मी तेव्हापासून अनुभवते. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत की तिला जर कुठे रिहर्सलला नेलं, कुठल्या पिक्चर तिने बघितला, हे असं का झालं, मग असं का नाही केलं यांनी, हे ती सांगायची. त्यामुळे हे तिच्यात आहे. पण आता प्रोड्युसरच झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई, मला पुढे तिच्याकडनं काम मिळेल की नाही. मी पण एक कलाकारच आहे ना, त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे, म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं, डिरेक्टर बद्दल असं बोलणं, मग मला काम मिळेल की नाही ह्याची मला भीती आहे ना. म्हणून मी डिरेक्टरला पण आम्याचं काय वाक्य होतं? स्टोरी टाकली होतीस इंस्टाग्रामला, इज्जत काढीन पण जेवायला वाढीन. इज्जत काढीन पण जेवायला वाढीन, हे ब्रीद वाक्य. हो, पण आहे पण ते तिच्यात आहेच. वा. आम्हाला माहिती. म्हटलं ना, आहे. या आहेत रिअल आया, पण या सिनेमात जी रील आई झालेली आहे, निवेदिता सराफ, प्लीज तुम्ही इथे या.